मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मानिनी बाहेर बसलेली असते. तेव्हा विक्रांत हा तिची आता अगदी खांद्याला पर्स अडकवत तेथे येतो. तेव्हा ती आता विचारते, काय हो, कुठे चाललात माझी ही पर्स घेऊन? तेव्हा तो म्हणतो, चाललो नाही तर आपल्याला जायचंय, चल किटी पार्टीला जाऊयात मस्तपैकी, आज माझी भिशी निघणार म्हणजे निघणार. ती म्हणते, काय चाललंय अहो तुमचं हे किटी पार्टी वगैरे, माझा नाही आहे मूड, तुम्हाला जायचं असेल तर जा. त्यावेळी विक्रम म्हणतो, काय गं तू, कोणत्याच गोष्टीत उत्साह नसतो तुला, अगं कसलं टेन्शन घेतेयस एवढं तू? ती म्हणते, मला असं वाटतंय आपली मुलं नाही ना घेणार डिवोर्स. तेव्हा विक्रम हसतो आणि म्हणतो, अगं बाई, तू कसलाही एवढा विचार करू नकोस. अगं आपल्या मुलांचं लग्न झालं तेव्हाचा दिवस आणि आत्ताचा दिवस यामध्ये किती फरक आहे, तू पाहिलं असेल ना. आणि आपली मुलं डिवोर्स घेतील असं कधी होईल का? त्यावेळी मानिनी म्हणते, हो असं नाही, पण मुलांच्या मनात कधी काय कसं काय येईल ते सांगता येत नाही. मानिनी म्हणते, हो ते बरोबर आहे, मला मुलांवर आहे विश्वास, माझ्या सुनांवर सुद्धा, परंतु पार्थ पूजेच्या वेळी कसा वागला तुम्ही पाहिलं ना. तेव्हा विक्रम म्हणतो, अगं पण त्याचंही बरोबरच होतं, पण नंतर पूजा केली ना त्यांनी, हा सुद्धा पॉझिटिव्ह विचार कर ना जरा तू, आणि हे डिवोर्स वगैरेचे विचार मनात आणू नकोस, चल तू, असं विक्रम तिला म्हणतो. त्यावेळी ती पुन्हा विचारते, अहो कुठे? मग तो म्हणतो, अगं चल मी तुला डिनर डेटवर घेऊन जातो. तेव्हा आता ती म्हणते, हो आज काय विशेष आहे, ॲनिव्हर्सरी तर नाही आहे आपली. मग आता तो म्हणतो, ॲनिव्हर्सरी आहे पुढच्या आठवड्यात, पण आता मला या क्षणी माझ्या बायकोला खुश करायचंय. तर ती म्हणते, हो असं काय करताय? हो अर्धवट स्वयंपाक झालाय आता घरी. तेव्हा तो म्हणतो, अगं नंदिनी आणि काव्य आहेत ना, त्या करतील ग सगळं ॲडजस्ट, आणि घरात कुणी काही तुझ्याशिवाय उपाशी सुद्धा राहणार नाही, असं म्हणून तो तिला सततच फोर्स करतो. तेव्हा नंदिनी विचारते, काय झालं आणि नक्की कोण उपाशी राहतंय? त्यावरती विक्रम म्हणतो, अगं मी हिला हेच सांगतोय की नंदिनी घरात असताना कोणी उपाशी राहणार नाही, तू नको काळजी करू, हेच सांगतोय मी तुझ्या सासूला. त्यावरती नंदिनी विचारते, अहो असा विषय काय आहे नक्की? मग आता विक्रम अगदी मानिनीच्या खांद्यावर हात ठेवतो आणि म्हणतो, नंदिनी अगं विषय ना जरा रोमांसचा आहे. तेव्हा मानिनी लाजते आणि म्हणते, काय हो तुम्ही पण? तेव्हा नंदिनी म्हणते, असू दे ताई, अहो काही हरकत नाही, आपले बाबा ना रोमॅन्टिकच आहेत. मग आता विक्रम म्हणतो, पोरांसाठी आणि संसारासाठी खूप जगलो, आता मस्तपैकी दोघांनी एकमेकांसाठी जगायचं आणि रंग उधळण्यासारखं प्रेम उधळायचं आपण सर्वांवर, खास करून बायकोसाठी, असं म्हणून तो पुन्हा एकदा मानिनीचा मूड ठीक करण्याचा प्रयत्न करत तिला जवळ घेतो. मग त्यानंतर काय नंदिनी, तुला पटतंय ना माझं बोलणं, असं आता नंदिनीला तो विचारतो. तेव्हा नंदिनी म्हणते, हो हो अगदी पटतंय बाबा मला तुमचं बोलणं. त्यावेळी आता विक्रम सांगतो, हे बघा तुम्ही सुद्धा आता मनावर घ्या आणि जरा असं कुठेतरी जा फिरायला तू आणि जीवाने, असं कॉफीचे झुरके घेत घेत मस्त अशा वायफळ नुसत्या चर्चा करायच्या, एकमेकांचं मन एकमेकांसमोर मोकळं करायचं. तुमचा संवाद वाढला ना, मग आपसुकच कसं बहरेल तुमचं नातं, तुमचं प्रेम सुद्धा. तेव्हा नंदिनी एकदमच शांत होते, कारण प्रेम वगैरे कसलं माझ्या नशिबात, आता तर माझा जीवाचा डिवोर्स होणार या विचाराने नंदिनीचा जेव्हा चेहरा पडतो, तेव्हा मात्र आता विक्रम हा मानिनीकडे पाहतो आणि काय झालं ग नंदिनी असं विचारतो. मानिनी सांगते, अहो काय चाललंय तुमचं, तुम्ही ऑकवर्ड करून टाकलंस तिला, निघायचं नाहीये का तुम्हाला? तेव्हा नंदिनी विचारते, अहो तुम्ही बाहेर चाललात का कुठे? मग आता विक्रम म्हणतो, हो तुझ्या सासूला जरा डिनर डेटवर मी घेऊन चाललोय. मग आता नंदिनी म्हणते, अच्छा, पण मगाशी ते म्हणत होतात ना तुम्ही कुणी उपाशी राहणार नाही वगैरे. मग आता विक्रम सांगतो, अगं तेच मी तुझ्या सासूला सांगतोय, आपल्या नंदिनी घरात असताना घरात कोणीही उपाशी राहणार नाही, तू नको काळजी करूस. तेव्हा मानिनी सांगते, नंदिनी पिठलं भाकरी मी केलीये आणि बाकी सगळं व्हायचंय अगं. त्यावरती नंदिनी म्हणते, आई तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी आहे ना, करते मी, कारण असंही जेवायला आम्ही चौघेच आहोत ना, मी, जीवा, काव्या आणि पार्थ. मग विक्रम म्हणतो, चला 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 पटकन. मानिनी म्हणते, माझा फोन राहिलाय, मी आले हा पटकन. तर दुसरीकडे काव्या अभ्यास करत असते आणि त्यानंतर मोबाईलमध्ये पाहते तर खूप वेळ झालेला असतो. तेव्हा पार्थसुद्धा आपल्या कामामध्ये अगदी व्यस्त असतो. तर आता मोबाईलमध्ये पाहिल्यानंतर काव्या म्हणते, हो पार्थ चला आपण जेवण करून घेऊयात, कारण खूप उशीरसुद्धा होईल मग नंतर. तेव्हा पार्थ म्हणतो, नाही मला भूक नाही आहे.
तेव्हा काव्य विचारते, काय? आता काय झालं ना भुकेला? पार्थ म्हणतो, आता नाही आहे भूक, त्याला काय करायचं? मग आता ती म्हणते, काय झालं काय तुमच्या भुकेला? तेव्हा तो म्हणतो, आता एखाद्या वेळी नसते भूक, त्याला काय करायचं? तुम्ही घ्या बरं जेवण करून. मग आता काव्य म्हणते, काय हो देशमुख, थांबा जरा. अहो, माझ्याबरोबर जेवलत तर तुमचं पोट काय रुसून बसणार आहे का तुमच्यावर? मग आता पुढे पार्थ म्हणतो, तुम्ही माझ्या का मागे लागलात? तुम्ही जेवण करा ना. तेव्हा काव्य म्हणते, आता मी वाद घालतीये का? मगासपासून मी शांतपणे म्हणते ना तुम्हाला की जेवण करून घ्या म्हणून, आणि मी तुम्हाला एखादी गोष्ट चांगली सांगितली की तुम्हाला ती उलटी का करायची असते, असंही विचारते. तेव्हा तो आता विचारतो, भांडण केल्याशिवाय तुम्हाला जेवण जात नाहीये का, की भूक मेली आता तुमची? मग आता ती म्हणते, काहीही भूक वगैरे मेलेली नाही आहे माझी. अहो, मला व्यवस्थित भूक आहे. अहो, माझे बाबा नेहमी म्हणतात की एकत्र जेवल्यामुळे जरा 2-4 घास हे पोटात जास्तच जातात. मग आता पार्थ म्हणतो, हो तुमचे बाबा बरोबर बोलतात, पण माझ्याबरोबर जेवल्याने तुमच्या पोटात 2-3 घास एक्स्ट्रा जातील का? मग आता काव्य रागातच म्हणते, तुम्ही ना आता खड्ड्यात जा, नाही जेवायचं ना नका जेव. तेव्हा पार्थ विचारतो, माझ्या मागे लागण्यात काही अर्थ आहे का? काव्य म्हणते, नाही लागणार ना मागे मग. मग आता ती म्हणते, अजून एक गोष्ट, जर चुकून तुमच्या पोटामध्ये खड्डा पडला तर जेवून घ्या, नाही तर बसा बोंबलत. तर इकडे विक्रम विचारतो, नंदिनी अगं तू काय म्हणालीस की घरात कोणी नाही आहे जेवायला म्हणून? गेले कुठे? सगळे डेटवर गेले की काय, वसुताई वगैरे? असं म्हणून तो हसतो. तेव्हा मानिनी फोन घेऊन येते आणि म्हणते, तुम्ही काय बोलताय? हाड वगैरे आहे की नाही जिभेला? मग आता तो हसतो आणि नंदिनी म्हणते की अहो बाबा. मग मानिनी म्हणते, थांब मीच यांना सांगते. त्यावेळी आता आपली रम्या आहे ना, ती 7 नंतर जेवत नाही. वसुताई 7च्या अगोदर सूप पिऊन घेतात. मग नंदिनी म्हणते, आणि आपली मिथून काका आणि त्यांची फॅमिली बाहेर गेली आहेत. तेव्हा विक्रम म्हणतो, हेच मानिनी मी तुला सांगतोय, त्या चौघांना जरा त्यांचा वेळ देऊयात की आपण. मग आता नंदिनी म्हणते, आई एन्जॉय करा हा चांगलं. तेव्हा मानिनी म्हणते, काय दिवस आलेत बघा, सासू आणि सासरे आता एन्जॉय करणार आहेत, डिनरला चाललेत आणि सुना बसल्यात आपल्या घरी. तेव्हा विक्रम म्हणतो, तुझ्या बायका त्यांना डिनर डेटची ऑफर देतील तेव्हा ना. आणि खरं सांगू का, तुझी पोरं ना 1 नंबरची बोर आहेत मानिनी. तेव्हा आता मानिनी म्हणते, उगीच माझ्या मुलांना काही बोलू नका हा, मी येणार नाही तुमच्या बरोबर. तेव्हा विक्रम मोठ्यानेच ओरडतो, ए बाई नाही बोलत, पण चल तू माझ्या बरोबर. त्यानंतर ते दोघेही जेव्हा तेथून जातात तेव्हा मात्र मनातच नंदिनी विचार करते, आई आणि बाबा तुमचं हे निखळ हास्य पाहून माझ्या मनात ना खरंच असा विचार येतो की तुम्हाला हे सांगावं की नाही, पण सॉरी, तुमच्या चेहऱ्यावरचं हे हसू लपवलं जाऊ नये यासाठी आम्ही आमचा डिवोर्स लपवतोय. तर आता काव्या नेमकी तेथे येते आणि नंदिनीकडे पाहते आणि मनातच विचार करते की आज मी आणि पार्थ जे काही करून आलो आहोत ते आता जर घरच्यांना सांगितलं तर घरच्यांच्या चेहऱ्यावरचं हसूच अगदी पुसून जाईल आणि नष्ट होईल. काय करावं? तसंही ठीक आहे, मला हवाच होता डिवोर्स, कारण मी डिवोर्स फाईल केला हे ताईलासुद्धा सांगितलं नाही आहे. आता काय करू बरं? मी आत्ताच सांगू का? मला समजून घेईल का ती? तर नंदिनी आता जेवायला वाढणार असते आणि काव्या तेथे जातीला म्हणते, ताई ऐक ना. मग आता नंदिनी म्हणते, भूक लागली आहे ना? तेव्हा काव्या म्हणते, हो भूक लागली आहे, मला जेवायचं आहे. तेव्हा काव्या म्हणते, तुला काहीतरी सांगायचं आहे ताई. नंदिनी म्हणते, अगं बोल ना. मग काव्या आपल्या डिवोर्सबद्दल आता सांगणार तेवढ्यातच पार्थ तेथे येतो. मग नंदिनी म्हणते, आय्या पार्थ तुम्ही आलात, ठीक आहे, मी आता काव्याला पाठवणारच होते, म्हटलं की तुम्हाला बोलवून आणा म्हणून आपण जेवण करूयात. त्यावेळी आता पार्थ म्हणतो, काही गरज नाही आहे, मी माझा आलो आहे ना आणि त्यांना तर पाठवायची काही गरज नाही. तेव्हा काव्या रागात पार्थकडे पाहते. तर नंदिनी विचारते, काय झालं? तुमच्या दोघांची भांडणं वगैरे झाली आहेत का? तेव्हा काव्याला आठवतं की कशाप्रकारे माझ्या हे चष्म्यावर बसले आणि चष्माच तोडून टाकला. मग दोघेही एकमेकांकडे पाहतात आणि मग त्यानंतर दोघेही एकत्रच बोलतात की नाही, आमचं भांडण झालेलं नाही आहे. पाहतात हे दोघेही एकत्र असं बोलल्यामुळे नंदिनी त्या दोघांकडे पाहतच राहते. तेवढ्यातच जीवा आता तेथे येतो आणि म्हणतो, दादा तू पण आलास का रे जेवायला? मला खूप भूक लागली आहे. पार्थ म्हणतो, अरे हो ना, मलासुद्धा खूप भूक लागली आहे. तेव्हा चला वाडा जेवायला, असं जीवा नंदिनीला म्हणतो. तेव्हा नंदिनी म्हणते, तिकडे गॅसवर कढई आहे तेवढी घेऊन यायची.
मग आता जीवा धक्क्यानेच तिच्याकडे पाहतो. तेव्हा पार्थ विचारतो, तुमच्या दोघांचंही भांडण झालंय का? तेव्हा आमचं भांडण झालेलं नाहीये असं ते दोघेही सोबतच म्हणतात. नंदिनी आणि जीवा असं सोबत म्हटल्यामुळे आता काव्य आणि पार्थ धक्क्यानेच त्यांच्याकडे पाहतात. आणि मग कशावरून भांडणं झाली हे त्या दोघांनाच आठवतं की जीवासारखा पसारा करतो आणि नंदिनी तो पसारा सारखा सारखा उचलत असते. त्यानंतर पार्थ म्हणतो की चला आता आपण जेवण करून घेऊयात असं म्हणून तो विषयच टाळतो. त्यावेळी ताई काय आहे ग जेवायला असं आता काव्य विचारते. नंदिनी म्हणते अगं पिठलं भाकरी बनवली आहे. तेव्हा जीवा आणि पार्थ हे दोघेही सोबतच विचारतात काय पिठलं भाकरी असं म्हणून ते तोंडवाकडं करतात. मग आता जीवा विचारतो हे काय जेवण आहे? मग आता पार्थसुद्धा म्हणतो की हो ना मला हे पिठलं भाकरी खाण्यामध्ये काडीचाही इंटरेस्ट नाही आहे. तेव्हा जीवा म्हणतो हो रे मलासुद्धा असं प्रोटीनवालं काहीतरी लागतं कारण हे असलं काहीतरी मी अजिबात खात नसतो. मग आता नंदिनी रागातच म्हणते अगं काव्य तुला सांगू काही लोकांचे इतके चोचलं आहे ना की प्रोटीन वगैरे काही पण लागतं. तेव्हा काव्यसुद्धा आता पार्थकडे पाहते आणि म्हणते अगं ताई तुला सांगू या घरातले बोके एवढे चटावलेले आहेत ना नुसतं असं चमचमीत त्यांना खायला पाहिजे आणि काय तर म्हणे पिठलं भाकरी खायची नाहीये आता बनवा मग स्वतःचं स्वतः. तेव्हा आता पार्थ म्हणतो बनवायचं कशाला आम्ही आमचं काहीतरी पार्सल मागवू हो की नाही जीवा? तेव्हा जीवा म्हणतो हो 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 मागवू की आत्ताच्या आत्ता आपण चल काहीतरी चमचमीत मागवूयात आणि नाकावर टिचून यांच्या आपण खाऊ पण. मग आता नंदिनी म्हणते अच्छा ठीक आहे. काव्या अगं तू खाणार ना पिठलं भाकरी? तेव्हा काव्या म्हणते हो आय लव पिठलं भाकरी. तेव्हा नंदिनी म्हणते आय ऑल्सो लव पिठलं भाकरी. मग आता ती म्हणते चल आपण आपलं पिठलं भाकरी घेऊन येऊयात बाकीच्यांना काय खायचं असेल बाहेरचं ते त्यांना खाऊ देत. त्यानंतर त्या दोघीही जेव्हा किचनमध्ये जातात तेव्हा या दोघांचा प्लॅन होतो की असं चमचमीत मागवायचं ना या दोघींच्याही तोंडाला पाणीच सुटलं पाहिजे. मग आता जीवा म्हणतो बटर चिकन बटर तंदुरी वगैरे काहीतरी मागव असं लॉलीपॉप मसाला बाउल वगैरे काहीतरी मागव. तेव्हा आता पार्थ म्हणतो हो रे मागवूयात आपण. मग आता पार्थ ऑर्डर करणार परंतु येण्यासाठी 50 मिनिट वेळ लागणार असतो. तेव्हा आता पार्थ म्हणतो अरे कसं मागवायचं 50 मिनिटे लागणार आहेत तोपर्यंत यांचं जेवण होईल आणि त्या बडीशेप सगळ्यात आपल्यासमोर आपल्याला डिवचायला येतील काय करायचं सांग बरं आता. तेवढ्यातच आता गरमागरम पिठलं काव्य आता तेथे येत म्हणते आणि मग नंदिनी तिच्या पाठोपाठ म्हणते अरे वा गरमागरम भाकरी असं म्हणून दोघीही आता जेवायला बसतात. त्या दोघांकडे दुर्लक्षच करतात. मग आता काव्या म्हणते ताई यांच्या तोंडावरून वाटतंय का ग यांची ऑर्डर प्लेस झाली आहे म्हणून? अगं विकेंड आहे साधारण किती वेळात येईल यांची ऑर्डर तुला वाटतंय? तेव्हा नंदिनी म्हणते खरं सांगू काव्या आपलं जेवण इथे होईपर्यंत त्यांचं जेवण तिथे रेस्टॉरंटमध्ये पॅक होत असेल. तेव्हा जीवा म्हणतो की आता आम्ही तुम्हाला ना दाखवतोच आम्ही ना आता जेवण चमचमीत घरीच बनवणार. तेव्हा पार्थ म्हणतो हो घरीच बनवूयात चल आपण. मग आता नंदिनी म्हणते अरे देवा तुम्ही घरी बनवणार? तेव्हा जीवा म्हणतो अरे देवा नाही अरे जीवा म्हणा मी सॉलिड चिकन बनवतो नाहीतर एखादी छान डिश बनवू आपण. तेव्हा पार्थ काव्याजवळ जातो आणि तिच्या कानाजवळच ओरडतो जीवा छान नाही रे पण बेस्ट डिश बनवूयात अगदी बेस्ट म्हणून ते दोघेही त्या दोघींना आता डिवचू लागतात. तेव्हा काव्य म्हणते काही लोकांचं ना ओव्हर कॉन्फिडन्स अगदी ओव्हरच असतो ताई. मग आता आम्हाला काही जमणार नाही असं वाटतंय का तुला असं आता जीवा विचारतो. नंदिनी म्हणते वाटत नाही खात्री आहे काहीच जमणार नाही तुम्हाला करायला. मग काव्य म्हणते अगदी 100% खात्री आहे. जीवा म्हणतो हो का आता बघाच आम्ही काय काय करतो ते आणि नाही स्वयंपाक करून दाखवला ना तर अख्खा आठवडाभर नॉनव्हेज नाही खाणार. तेव्हा पार्थ विचारतो अरे आठवडाभर दम कसा काढणार? मग आता या दोघीही हसतात. पुन्हा पार्थ आणि जीवा दोघेही किचनमध्ये जातात. त्यानंतर काव्य म्हणते नुसती बोल बच्चनगिरी. नंदिनी म्हणते हो ना काही पण असतं उगीच चल आता आपण आपली पिठलं भाकरी खाऊया. तेव्हा या दोघेही जेवण करू लागतात. त्यानंतर आता हे दोघेही इकडे किचनमध्ये आलेले असतात. तेव्हा छोटे भैया अरे काय बोल बच्चनगिरी करतो आठवडाभर खायचं नाही म्हणजे कुठे चालतं का? तेव्हा जीवा म्हणतो अरे बडे भैया आपण करणार म्हणजे करणार बघ मी तुला आता दाखवतो. अरे त्या चकाचक बाईला ना आता मी दाखवूनच देतो की जीवा काय आहे. त्यावेळी पार्थ म्हणतो ही फिसकारलेली मांजरसुद्धा काही कमी नाही आहे तिलासुद्धा मला आता दाखवूनच द्यायचं आहे.
आणि आता ना मी तिला काहीतरी असं चमचमीतच बनवून दाखवतो. मग आता काय काय बनवायचं काय असं आता जीवा विचारतो. तेव्हा पार्थला लवकर काही सुचत नाही. तो म्हणतो तू सांग ना. मग दोघेही एकमेकांना तू सांग असंच खूप वेळ करत बसतात. त्यानंतर जीवा म्हणतो की मटन मटन भाई. पार्थ म्हणतो अरे बेटा, अर्धा दिवस गेला होता तुझ्या वाढदिवशी मटन बनवायला, छोटं छोटं काहीतरी सांग. तेव्हा जीवा म्हणतो सँडविच बनवूयात. तेव्हा हो आयडिया चांगली आहे असं पार्थ म्हणतो. मग आता ते दोघेही एकमेकांच्या हातावर टाळ्या देतात आणि हेल्दी सँडविच बनवण्याचं ठरवतात. त्यानंतर आता ते दोघेही आता लगेचच तयारीला लागतात. ॲप्रॉन घालतात आणि लगेचच तयारीला लागतात. एक काकडी चिरत असतो तर दुसरा टोमॅटो. मग आता एकमेकांना मदत करत ते सगळ्या सलाड तर कापून ठेवतात. त्यानंतर त्यांना ब्रेडच सापडत नाही. इकडे बाहेर आता नंदिनी आणि काव्याचं जेवणसुद्धा जवळपास होत आलेलं असतं. मग त्यानंतर काही वेळाने नंदिनी पाणी आणण्यासाठी आतमध्ये येते तर या दोघांची मात्र धांदल अजूनही सुरूच असते. ब्रेड कुठे आहे असं आता दोघेही म्हणत असतात. नंदिनी मात्र हसते कारण ब्रेडच शिल्लक नसतं हे नंदिनीला चांगल्या प्रकारे माहीत असतं. तेव्हा आता ब्रेड कुठे आहे असं आता जेव्हा पार्थ तिला विचारतो तेव्हा जीवा म्हणतो ए बाबा तिला नको विचारू द भाई, कारण ती अख्खं क्रेडिट घेऊन टाकेल. नंदिनी हसते आणि म्हणते मी क्रेडिट नाही घेणार, पण एक सांगते तुम्हाला की तुमचे ब्रेड ना सगळे मिथून काकांनी ब्रेड पकोडे करून खाल्ले. तेव्हा हे दोघेही डोक्याला हात लावतात आणि एकमेकांना दोष देऊ लागतात. हसतच नंदिनी तेथून जाते. तेव्हा आता बनवायचं काय याचं ते अगोदर ठरव असं पार्थ म्हणतो. तेव्हा तुझं करेक्ट आहे, आता आपण यावर सोल्युशन काढायला हवं असं आता जीवाच म्हणतो. नाहीतर त्या जिंकतील आणि आपण हरू असंही सांगतो. आता दोघेही खूप टाइमपास करत असतात. त्यानंतर आता या दोघींनाही दाखवून द्यायचे म्हटल्यानंतर काहीतरी करायलाच हवं असं त्या दोघांच्याही मनात येतं. तेथे अंडी असतात तर त्याच्यामध्ये फक्त 6च अंडी असतात. मग आता या 6 अंड्यांचं करायचं काय असा जीवाला प्रश्न पडतो. तेव्हा पार्थ म्हणतो एक काम कर, अंडी आपण उकडूयात. तेव्हा आता अंडी उकडण्याची त्या दोघांचीही अगदी धावपळ सुरू असते. तर आता इकडे काव्य आणि नंदिनी जेवण करता करता आता मोबाईलवर शोज पाहत असतात. त्यामध्ये सुद्धा आता त्या दोघीही रेसिपी बनवत असतात आणि त्यावरूनच त्या दोघींचा जरा वाद सुरू असतो की एवढा लसूण तुला कशाला हवा आहे वगैरे वगैरे. या दोघीही ते पाहून हसत असतात. तर आतमध्ये सुद्धा जीवा आणि पार्थचं सेम तसंच सुरू असतं. दोघेही सारखे फ्रीजजवळ जातात, फ्रीजपासून किचनपर्यंत येतात. त्या दोघांची अशी उडालेली धांदल पाहून आता इकडे काव्य आणि नंदिनी खूप हसत असतात. मग आता इकडे यांची अंडीसुद्धा उकडून होतात. तेव्हा आता सलाड वगैरे त्यांनी अगदी व्यवस्थित असं डेकोरेट केलेलं असतं. तेव्हा आता पार्थ म्हणतो एक काम कर, आता मस्त अंडी उकडलेली आहेत ना ती आता घेऊन ये त्यांच्यासमोर. त्यावेळी आता जीवा म्हणतो हो भाई येतो की घेऊन, पण अगोदर सोलतो ती अंडी मी. मग पार्थसुद्धा हसतो आणि म्हणतो हो सोल बाळा. सलाडची डिश घेऊन पार्थ आता बाहेर जातो. तेव्हा आता जीवा म्हणतो अरे वा छान उकडली आहे अंडी, आता या दोघींची ना अशीच जिरवायला हवी. आता पार्थ येऊन सलाडची डिश अशी समोर ठेवतो आणि म्हणतो अरे वा किती प्रोटीनयुक्त सलाड, त्याचबरोबर अशी वाफाळलेली अंडी, काय कॉम्बिनेशन आहे, अरे वाव जबरदस्त, अगदी प्रोटीन असं आता पार्थचं बोलणं सुरू असतं. आणि त्यावर असं मीठ आणि काळी मिरीची पावडर टाकायची त्या अंड्यांवर. तेव्हा तो आता नंदिनी आणि काव्याला असं सांगत असतो. तर काव्या म्हणते अरे वा पिठलं भाकरी एक नंबर. मग नंदिनीसुद्धा म्हणते हो ना, खूप दिवसानंतर भाकरीसुद्धा खूप मऊ झाली हा, मला खूप आवडली खरंच काव्या, तुला सांगते. आता मुद्दामच म्हणत असते ताई मला अजून पिठलं दे बरं. नंदिनी तिला पिठलं देत असते. तेवढ्यातच जीवा तोंड पाडून तेथे येतो आणि हळूच आता पार्थच्या कानात सांगतो दादा एक गेम झाला रे. या दोघीही कान टऊ करून ऐकू लागतात. काय गेम झाला काय माहीत असं एकमेकींकडे पाहून एकमेकींना इशारा करून विचारतात. तेव्हा आता असा गेम झालेला असतो की ती अंडीच खराब झालेली असतात आणि जीवाने ती अगदी डस्टबिनमध्ये टाकलेली असतात. आणि जीवा त्याबद्दल जेव्हा सांगतो तेव्हा मात्र या दोघीही अजूनच हसतात आणि पिठलं भाकरीवर ताव मारतात. तर आता पार्थ आणि जीवाचा चेहराच पडतो. मग त्यानंतर आता काव्य जोरातच ओरडते आय लव पिठलं. मग नंदिनीसुद्धा आता त्या दोघांनाही डिवचत म्हणते आय ऑल्सो लव पिठलं भाकरी. मग जीवा लगेचच म्हणतो दादा अरे सर्वात जास्त प्रोटीन कशात असेल तर ते पिठल्यामध्ये आहे. तेव्हा आता पार्थ म्हणतो हो अरे ते तर मला माहिती आहे, कारण सर्वात जास्त प्रोटीन हे पिठल्यामध्ये असतं. त्यानंतर आता जीवा म्हणतो दादा
घे तू वाढ चल मला सुद्धा. मग आता ते दोघेही पिठलं भाकरीवर ताव मारत असतात. तेव्हा जीवा खिशातून कांदे काढतो आणि म्हणतो, मी तयारीतच आलो होतो रे फुल, ती अंडी खराब निघाली म्हणून. चल ठेस तो कांदा आणि घे चल प्रोटीन मस्त खा. मग आता ते दोघेही पिठल्या भाकरीवर ताव मारतात, त्याच्यासोबत कांदासुद्धा घेतात आणि प्रोटीन प्रोटीन असं म्हणून आता काव्य आणि नंदिनीकडे पाहतात. त्या दोघीही त्यांच्याकडे पाहून हसतात. तेव्हा पार्थ म्हणतो, आम्ही तुमचं खाल्लं ना, आता तुम्ही आमचं घ्या 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 असं म्हणून सलाडची डिश आता त्या दोघींसमोर तो ठेवतो. त्यानंतर सर्वांचं आता जेवण करून होतं. तर नंदिनी आणि काव्य पार्थ आणि जीवाची खूप गंमत करत असतात. त्यानंतर नंदिनी आता मानिनी बरोबर फोनवर बोलत बोलत रूममध्ये जाते आणि हो आम्ही तर जेवलो आणि तुमच्या मुलांनीही अगदी बोटं चाटून चाटून पिठलं खाल्लं असं म्हणत असते. जीवा नेमकं हे बोलणं ऐकतो आणि आपली उशीच फेकून देतो, कारण नंदिनी आणि काव्य जिंकलेल्या असतात आणि त्या अंड्याने सगळं काही यांचा प्लॅन फ्लॉप केलेला असतो. आणि तुम्ही आता सावकाश आहे असं म्हणून नंदिनी फोनसुद्धा ठेवते आणि खूप हसत असते. जीवा विचारतो, काय गं हसायला काय झालं? नंदिनी म्हणते, अरे वा, आता तुम्हाला काय करायचं, मी हसेल नाही तर रडेल, माझं तोंड माझे दात आणि माझं हसू तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे नक्की? तेव्हा जीवा म्हणतो, अगं मला चांगलंच माहिती आहे तू माझ्यावर हसतीये, घे हसून घे, कारण ही अशी वेळ आहे ना तुझ्यावर सुद्धा येऊ शकते. तेव्हा नंदिनी म्हणते, अरे वा, माझ्यावर अशी वेळ यायला मी काही जन्मजय आहे का? त्यानंतर नंदिनी आता म्हणते की पेटला अंगावर आलंय माझ्या, अजिबात बडबड करायची नाही, मला झोपायचंय असं म्हणून ती पडते. तेव्हा जीवा म्हणतो, काय आयुष्य आहे, पेटलासुद्धा मीच खायचं, खालीसुद्धा मीच झोपायचं. नंदिनी आता उठते आणि म्हणते, 1 मिनिट. मग आता नंदिनी जे काही बोलते ते जीवा रिपीट करत असतो. तेव्हा नंदिनी त्याला दम भरते की तुम्ही मला अजिबात फॉलो करायचं नाही आणि चिडवायचं नाही हां. तेव्हा तो म्हणतो, तुला फॉलो करायला मला काही वेळ लागले का? आणि इथून पुढे जे काही बोलायचं असेल ना ते मनात बोलायचं, समजलं? माझी झोप डिस्टर्ब नाही झाली पाहिजे. जीवा विचारतो, ए बाई कोण आहेस, कोण तू, माझ्या बेडरूममध्ये येऊन मलाच ॲटिट्यूड दाखवतेस? तो म्हणतो, माझ्या किंग साईज बेडवर तू खूप मजा केली, आता बस झालं नंदिनी देशमुख, बस झालं असं मोठ्याने जेव्हा तो ओरडतो ना तेव्हा मात्र अक्षरशः विजाचे इकडे कडकडतात. तेव्हा नंदिनी त्याच्याकडे पाहतच राहते. मग आता तो म्हणतो, आता तू खाली झोपणार आणि मी वर झोपणार, समजलं? तेव्हा नंदिनी आता जीवाकडे पाहतच राहते. मग दुसरीकडे पार्थचं सुद्धा हेच सुरू असतं. तेव्हा पार्थ विचारतो, काय मी आता इथून पुढे खाली झोपायचं? तेव्हा काव्य म्हणते, हो अहो, इथे पावसाळा आहे, माझ्या पाठीमध्ये चमक भरते, मी नाही झोपणार आता खाली इथून पुढे, तुम्ही झोपा खाली. तेव्हा पार्थ म्हणतो, मला पाठ नाहीये का, माझ्या पाठीत सुद्धा उसन भरेन ना, तेव्हा मला सवय नाहीये खाली झोपायची असं पार्थ म्हणतो आणि उशीच तिच्याकडे फेकतो. तेव्हा काव्य म्हणते, हे काय आय कांट, अहो मी तुम्हाला विचारतच नाहीये, तुम्हाला सांगतेय मी की तुम्ही खाली झोपा, मी आपली वर झोपते. मग आता ते दोघेही एकमेकांबरोबर झोपण्यावरूनच भांडू लागतात. तर पार्थ पुढे म्हणतो, बोलण्याची ना तुमच्यात डिसेन्सीच नाहीये. तेव्हा काव्या शॉक होऊन त्याच्याकडे पाहते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये नंदिनी आणि जीवा दोघेही भांडणच करत असतात. नंदिनी म्हणते, आपण दोघेही एकमेकांचे कोणीच लागत नाही आहोत. तेव्हा जीवा आणि नंदिनी जर एकाच रूममध्ये राहत असतील तर ते एकमेकांचे कोणीतरी लागतच असतील ना, असं जीवा तिला म्हणतो. तर दुसरीकडे काव्यसुद्धा बेडवर बसते आणि पार्थला म्हणते, ऐका ना, आपण रूममेट आहोत आता देशमुख, आता मी जे काही सांगेल ना ते ऐकून अशा भास्कन रिॲक्ट नाही व्हायचं हां. तेव्हा काव्य म्हणते, आपण दोघे ना एकाच बेडवर झोपूया. तेव्हा पार्थ आता विचारतो, काय? दुसरीकडे नंदिनी आणि जीवा एकाच बेडवर झोपलेले असतात, परंतु त्या दोघांच्या मध्ये खूप साऱ्या उशा असतात. तर दुसरीकडे पार्थ आणि काव्या सुद्धा एकाच बेडवर झोपतात, परंतु ती उलट्या दिशेने झोपते, म्हणजे पार्थचं जिथे डोकं असतं तिथे तिचे पाय असतात. तर आता दोघेही एकमेकांकडे पाहतात. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.